शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिन पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। नवीन पनवेल सेक्टर 5 येथील गुरुद्वाराच्या बाजूला पोलीस ग्राउंडवरील मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे। यावेळी प्रथमच पक्षाच्या बाहेरील नेत्यांना आमंत्रित करण्यात आले असून त्यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा समावेश असून शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील अशी माहिती माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दिली। कार्यक्रमानंतर 10,000 लोकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले। शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिन नवीन पनवेल या ठिकाणी पोलीस ग्राउंडवर आपण संपन्न करतोय। गुरुद्वाराच्या बाजूला आणि पॅनाची हॉस्पिटलच्या समोर या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं जसं वारकऱ्याला आषाढी कार्तिकीची ओढ असते, आळंदी पंढरपूरला जायची ओढ असते, तद्वत 2 ऑगस्टच्या वर्धापन दिनाची ओढ शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला रायगड जिल्ह्यातल्या कायम मनामध्ये असते। आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी कालखंडात ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम साजरा करण्याची संधी आम्हाला द्या म्हणून विनंती आम्ही पनवेल उरणच्या मंडळीने रायगड जिल्हा शेका पक्षाला आमचे सरचिटणीस जयंत पाटील यांना केली आणि त्यानुसार ही संधी आम्हाला मिळते। नवीन पनवेल सारख्या एका 4-5 प्रभागांना कनेक्ट असणाऱ्या ठिकाणावर या मैदानावर आपण तो सोहळा आयोजित करतोय। शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता वारकऱ्याच्या ओढीनं या ठिकाणी या कार्यक्रमाला येत असतो। उद्या सकाळी बरोबर 10 वाजता हा कार्यक्रम सुरू होतोय। या सोहळ्यासाठी पहिल्यांदाच आपण अन्य पक्षाची नेते मंडळी मोठ्या संख्येनं आमंत्रित केली। मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून येत आहेत, शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब येत आहेत, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार साहेब येत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब या ठिकाणी येत आहेत, आमचे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख या ठिकाणी येत आहेत। या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमच्या पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील हे भूषवणार आहेत। एक संस्मरणीय असा वर्धापन दिनाचा सोहळा साकारावा असा प्रयत्न पनवेल उरणातील शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आहे आणि त्या दृष्टीनं गेले 15 दिवस तयारी सुरू आहे। आपण बघताय की अतिशय भव्य असं पेंडॉल या ठिकाणी आपण साकारलेला आहे। त्या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होणार आहे। पक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम दरवर्षी 1 वाजता 2 वाजता आपण आयोजित करत असतो। पहिल्यांदाच 10 वाजता हा कार्यक्रम आपण साकारतोय। माझी शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण 9:45 वाजता या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे। 10 वाजता ध्वजवंदनानं या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पार्पण अर्पण करून जे आपले महात्मे आहेत शाहू फुले आंबेडकर यांना अभिवादन करून हा कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत। 10 वाजता ध्वजारोहण, पक्षाचं ध्वजगीत, महाराष्ट्र गीत अशा पद्धतीनं प्रोटोकॉलनुसार हा कार्यक्रम होणार आहे। नंतर शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करणार आहेत। वर्षभराच्या कालखंडामध्ये जे शेतकरी कामगार पक्षाशी निगडीत मंडळींचं निधन झालेलं आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल। सामाजिक क्षेत्रातली जे श्रद्धांजली असेल ती अर्पण केली जाईल आणि तदनंतर या कार्यक्रमाच्या रीतसर सुरुवात होऊन साधारण 11:15 वाजता राज ठाकरे यांचं आगमन होणार आहे। 11:15 वाजता त्यांचं भाषण सुरू होईल आणि 11:15 वाजता ते या सोहळ्यातून
पुढच्या कार्यक्रमासाठी जाणार आहेत, बाकी मंडळी थांबणार आहेत. नंतर इतर पाहुण्यांची भाषणं होतील. आमच्या पक्षाचे सरचिटणीस जयंतबाईंचं अध्यक्षीय भाषण होईल आणि आभार प्रदर्शनानंतर हा सोहळा संपेल. या ठिकाणी 10,000 लोकांच्या भोजनाची व्यवस्था पनवेल उरण शेतकरी कामगार पक्षानं केलेली आहे. सर्व कार्यकर्त्यांना भोजन दिल्यानंतर हा कार्यक्रम संपन्न होईल.